फ्रेंड्स, दिस इज द व्हेरी नाईस एक्झाम्पल. अतिशय सुंदर गणित एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून. हेच गणित तुम्हाला 3.1 मध्ये एक लास्ट एक्झाम्पल आहे, त्याच्यात सुद्धा तुम्हाला हे अशीच सगळी माहिती आहे आणि हेच एक्झाम्पल तुम्हाला लागेल, तेव्हा लक्षात ठेवावं लागेल. लक्षात घ्या सर, तुम्हाला असं वाटतं मला. तर बघा, पॉइंट ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल. म्हणजे आपल्याला एक सर्कल काढावं लागेल सर. पहा, लक्षात घ्या, हे सर्कल काढलं. हा पॉइंट ओ आहे, राइट सर, पॉइंट ओ. अँड लाईन ए अँड बी आर पॅरलल टँजंट्स टू द सर्कल ॲट पी अँड क्यू. म्हणजे पी, इथे बिंदू पी घेऊया, इथे क्यू घेऊया, बरोबर सर. आणि इथे टँजंट समजा काढला असा, हा टँजंट, आणि ह्याला आपण लाईन एल म्हणूया, लाईन ए. इथे एक टँजंट घेऊया सर, ह्याला बी म्हणूया, बरोबर सर. आणि हा पी आणि क्यू, हे पी आहे आणि हे क्यू आहे, बरोबर सर. म्हणजे पी आणि क्यू मधल्या ह्या ज्या दोन लाईन्स आहेत, हे लक्षात घ्या, टँजंट्स आहेत. ह्या टँजंट आहेत, लक्षात घ्या, हा टँजंट आहे, हा टँजंट आहे, हाही टँजंट आहे, हाही टँजंट आहे, लक्षात घ्या सर. आणि मग तुम्हाला लक्षात घ्या, हे जे काही आहे इथे, जर तुम्ही बघितलं बाय डेफिनेशन की ओ इज द ओरिजिन, त्यामुळे लक्षात घ्या, हे ओपी ही काय आहे बघा सर, रेडियस आहे, बरोबर सर. सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ अ सर्कल अँड एनी पॉइंट ऑन अ सर्कल इज नोन ॲज द रेडियस. ह्याला आपण त्रिज्याच म्हणतो आपण. दिस इज ऑल्सो द रेडियस. ही पण लक्षात घ्या रेडियस आहे. आणि त्यांनी आम्हाला काय सांगितलंय, सेगमेंट पी क्यू इज अ डायमीटर ऑफ अ सर्कल. पी क्यू ही लक्षात घ्या डायमीटर आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये जर का आपण गिव्हन म्हणायला गेलो, तर गिव्हन मध्ये काय काय दिलंय बघा सर. गिव्हन मध्ये आपल्याला काय काय दिलंय, तर ओ इज सेंटर ऑफ सर्कल. ओ इज सेंटर ऑफ सर्कल. ओ हे लक्षात घ्या वर्तुळाचा केंद्र आहे. लाईन एल, लाईन ए इज टँजंट, इज अ टँजंट, इज अ टँजंट ॲट पी, ॲट पी. आणखीन सर लाईन बी, लाईन बी इज another tangent, is a tangent at Q, is a tangent at Q. आणि हे दोन टँजंट्स पॅरलल आहेत. लाईन ए पॅरलल टू लाईन बी, हे एवढं तुम्हाला दिलंय बघा सर, गिव्हन. अँड व्हॉट इज टू प्रूव्ह, काय सिद्ध करायचं आहे, लक्षात घ्या सर. टू प्रूव्ह, काय तुम्हाला सिद्ध करायचं आहे, तर तुम्हाला असं सिद्ध करायचं आहे की पी क्यू इज अ डायमीटर ऑफ सर्कल. म्हणजे पी क्यू इज डायमीटर, पी क्यू हा व्यास आहे, पी क्यू हा व्यास आहे, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे सर. पी क्यू इज डायमीटर ऑफ अ सर्कल. म्हणजे थोडक्यात सर, पी डॅश ओ डॅश क्यू, पी ओ क्यू एक रेषीय आहे, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. दॅट इज लक्षात घ्या, पी ओ क्यू, पी ओ क्यू आर लिनियर, हे एक रेषीय आहेत, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. हे पी क्यू आर लिनियर, लिनियर म्हणजे एक रेषीय आहेत, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. इथं काय येईल, कन्स्ट्रक्शन सर. कन्स्ट्रक्शन बघा सर, लक्ष आहे का तुमचं माझ्याकडे. कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना. काय काढणार रचना सांगा सर. लक्ष बघा सर, इथे रचना कशी काढणार, तर हा ओ बिंदू आहे सर इथे. आणि रचना काढत असताना आपण ह्या ओ मधून जाणारी एक आपण अशी पॅरलल लाईन काढूया. ओ मधून जाणारी अशी पॅरलल लाईन काढूया. ह्याला आपण सी नाव देऊया. जे लाईन सी पॅरलल टू लाईन ए, लाईन सी पॅरलल टू लाईन ए अशी आपण काढूया सर. लाईन सी पॅरलल टू लाईन ए. कन्स्ट्रक्शन जे कसं आलं सांगा सर. लाईन सी पॅरलल टू, लक्षात घ्या, लाईन ए, हे कन्स्ट्रक्शन सर. ही लाईन सी जी आहे ती लाईन ए ला लक्षात घ्या आपण पॅरलल काढली. आता आपलं प्रूफ चालू सर. हे डायग्राम झाली, गिव्हन, टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन. आता आपण प्रूफ घेऊया सर.
प्रूफमध्ये फक्त 6 ते 7च पॉइंट्स आहेत सर, जास्त नाही. अगदी 6 ते 7 पॉइंट्स आहेत सर, पहा, लक्ष द्या. पहिली गोष्ट अशी की लक्षात घ्या, लाईन ए ही लाईन सी ला पॅरलल आहे. कन्स्ट्रक्शन, लाईन ए हे लाईन बी ला पॅरलल आहे, गिव्हन. पहिलं संपून टाकूया सर. पॉइंट नंबर 1, लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी, हे गिव्हन. पुन्हा लक्षात घ्या, लाईन ए इज पॅरलल टू लाईन सी, कंस्ट्रक्शन, रचना. मग ए ही बी ला पॅरलल आहे, ए ही सी ला पॅरलल आहे, म्हणजे सी ही बी ला पॅरलल असणार. म्हणजे सी ही बी ला कशी असणार सांगा सर, पॅरलल असणार. देअरफॉर लाईन बी इज पॅरलल टू लाईन सी. देअरफॉर लाईन बी इज पॅरलल टू लाईन सी. ह्याला कारण बाय 1 and 2, बाय 1 and 2. जर ए बी ला पॅरलल असेल, ए सी ला पॅरलल असेल, तर बी ही सी ला पॅरलल होईल. सगळ्या 2 पॅरलल लाईन्स होतील, लक्षात घ्या. पुन्हा चौथा मुद्दा काय बघा सर, आता ही रेडियस आहे, ही टँजंट आहे. मग अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90 ना सर. हा 90 होईल सर. हा का 90 होईल, हा 90? बिकॉज बाय टँजंट थिअरम. हा पण लक्षात घ्या टँजंट आहे, रेडियस आहे, म्हणजे हा पण 90 होईल सर, लक्षात घ्या. म्हणजे अँगल पी इज इक्वल टू 90, अँगल क्यू इज इक्वल टू 90. वाय? का सांगा सर. ह्याला कारण टँजंट थिअरम, बरोबर सर. इथं आपल्याला घेता येईल मेजर ऑफ अँगल, लक्षात घ्या, बरोबर. मेजर ऑफ अँगल इथं ओ पी, याला नावं देऊया सर. ह्याला पी क्यू, ह्याला इथं आर म्हणूया सर. इथं पी क्यू आर, इथं एस, आणि इथं टी. म्हणजे थोडंसं जरा मजा येईल थोडी म्हणताना. म्हणजे अँगल लक्षात घ्या इथे किंवा ह्या साईडला घेऊया सर, इकडल्या साईडला सुद्धा चालेल, कुठलं इकडून सुद्धा चालतंय. अँगल ओ पी टी इज इक्वल टू 90. मेजर ऑफ अँगल ओ पी टी इज इक्वल टू 90 डिग्री. मेजर ऑफ अँगल ओ क्यू आर, मेजर ऑफ अँगल ओ क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. का बाबा? ह्याला कारण टँजंट थिअरम. ह्याला काय कारण सांगा सर, टँजंट थिअरम. टँजंट थिअरम लक्षात आलं सर. म्हणजे स्पर्शिका प्रमेय, त्रिज्या व स्पर्शिका यातला कोन 90 असतो. मग हा कोन 90 झाला सर. मग हा कोन तुमचा 90 झाला सर. हा कोन 90 झाला. हा पण कोन तुमचा 90 झाला सर. मग आता हे ह्याला पॅरलल आहे सर. हे ह्याला पॅरलल आहे म्हणजे हा कोन किती होणार, 90 होणार ना, कारण इंटेरियर अँगल थिअरम. प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स काय आहे सांगा सर. प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स तुम्हाला आठवते का बघा. समजा इफ टू लाईन्स आर पॅरलल आणि ही त्याची लक्षात घ्या ट्रान्सव्हर्जल जर असेल, ही त्याची ट्रान्सव्हर्जल जर असेल, तर हे जे त्याचे इंटेरियर अँगल्स आहेत, हे जे त्याचे इंटेरियर अँगल्स आहेत, ह्या इंटेरियर अँगलची बेरीज किती असते, 180 असते. इंटेरियर अँगलची बेरीज काय असते, 180 असते. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. मग हा अँगल 90 असेल तर हा 90 होणार, म्हणजे अँगल पीओएस 90 होणार, अँगल क्यूओएस पण 90 होणार. इंटेरियर म्हणजे प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स, बरोबर सर. देअरफॉर फिफ्थ नंबर काय होईल बघा सर. फिफ्थ नंबर अँगल पीओएस, मेजर ऑफ अँगल पीओएस इज इक्वल टू 90 डिग्री. मेजर ऑफ अँगल लक्षात घ्या पीओएस झालं क्यूओएस. मेजर ऑफ अँगल क्यूओएस इज इक्वल टू 90 डिग्री. का बाबा? कारण हा 90 आहे म्हटल्यावर हा 90 होईल. इंटेरियर अँगल्स हे 2 पॅरलल लाईन्स आहेत, हे 2 पॅरलल लाईन्स आहेत. हे 90 म्हणजे हे 90 होणार. आणि त्यामुळे लक्षात घ्यायला कारण काय, इंटेरियर अँगल्स प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. इंटेरियर आंतरकोन, इंटेरियर अँगल्स प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. सर समजते का बघा. जर 2 पॅरलल लाईन्स असतील तर त्याची जी इंटेरियर अँगल्स आहेत त्याची बेरीज 180 असते. मग हा 90 आहे म्हटल्यावर हा 90 होणार, बेरीज 180. हा 90 आहे म्हटल्यावर हा 90 होणार, बेरीज 180. मग हे 2 अँगल्स 90 आहेत आणि ओपी आणि ओक्यू हे अपोजिट डिरेक्शनला आहेत.
बरं लक्षात घ्या, ओपी आणि ओक्यू हे कसे आहेत सांगा सर, अपोजिट रेज आहेत. ओपी अँड ओक्यू लक्षात घ्या आर अपोजिट रेज. हे लक्षात घ्या परस्पर विरुद्ध किरण आहेत ओपी आणि ओक्यू, त्यामुळं पी ओ क्यू हे एक रेषीय आहेत. देअरफॉर 7th सेंटेन्स पी डॅश ओ डॅश क्यू पी ओ क्यू आर लिनियर हे एक रेषीय आहेत. आणि पीओ क्यू हे एक रेषीय आहेत लक्षात घ्या, म्हणजेच पी क्यू हे कसं आहे, डायमीटर आहे. कारण पी क्यू इज इक्वल टू 2 रेडियस. पी क्यू म्हणजे कसं झालं, आर प्लस आर, हे आर आहे ना सर, हे आर प्लस आर, देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू 2r. दॅट इज पी क्यू इज रेडियस, पी क्यू इज डायमीटर, देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू 2r. देअरफॉर पी क्यू इज डायमीटर. पी क्यू इज डायमीटर. पी क्यू हा लक्षात घ्या व्यास आहे. हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. तर हे जे काही लक्षात घ्या हे आहे हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल, खूप इम्पॉर्टंट आहे. थेरम अतिशय खूप चांगला आहे, हा एक्झामला येतो. म्हणजे तुमची जी टेस्ट आहे, स्कूल टेस्ट असतात बघा सर, 3 months टेस्ट किंवा या ठिकाणी लक्षात घ्या सेमिस्टर 1 एक्झाम, याच्यासाठी ह्या तर एक्झाम खूप महत्वाचे आहेत, हे टाकतातच सर, हे लक्षात, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे, पण एकदा सोडवून नाही येणार, 2-3 वेळा करावं लागेल तेव्हा हे येईल. त्याच्यामध्ये गिव्हन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन हा ऍक्च्युअली थिअरम नाही आहे, हे एक्झाम्पल आहे. दिस इज द एक्झाम्पल, पण प्रूफ सारखं आहे एवढंच. ओके, प्रॅक्टिस करून घ्या, इट्स इझी एक्झाम्पल. Now students, we are going to learn 3.1. This is a 3.1 example number 1. See, this is the circle. C is the center of the circle and this AB is a tangent. Length AB is equal to 6 centimeter given आणि त्याने radius is equal to 6 centimeter. आणि हे रेडियस कुठं आहे ते आपणच शोधायची आहे. बरोबर आहे, लक्षात घ्या. फर्स्ट आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. व्हॉट इज द CA? CA ला काय म्हणता येईल सर? CA ला काय म्हणता येईल सांगा? आन्सर आपण सुरू केलं. व्हॉट इज CA काय आहे? C इज द सेंटर, A इज अ पॉइंट ऑन सर्कल. CA काय आहे सांगा सर? रेडियस आहे. CA इज रेडियस बाय डेफिनेशन. CA इज रेडियस, लक्षात घ्या. CA इज रेडियस. Therefore distance CA, radius CA is radius, but लक्षात घ्या, but R is equal to 6 centimeter. R is equal to 6 centimeter given. Therefore CA is equal to R is equal to 6 centimeter. बरोबर सर, हा झाला CA, हे झालं लक्षात घ्या CA 6 centimeter झालं, लक्षात घ्या रेडियस. नाउ मेजर ऑफ अँगल CAB. हा CAB किती असेल सांगा? हा अँगल किती असेल? दिस इज टँजंट, दिस इज रेडियस. किती असेल सांगा? 90. वाय? बिकॉज अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. विच थेरम? बाय टँजंट थेरम. बरोबर सर. देअरफॉर मेजर ऑफ अँगल CAB, measure of angle CAB is equal to 90 degree. Why? By tangent theorem. By tangent theorem. By tangent theorem. ह्याला मराठीमध्ये काय म्हणणार? त्रिज्या व स्पर्शिका प्रमेयानुसार. त्रिज्या व स्पर्शिका या प्रमेयानुसार हा 90 झाला सर, लक्षात घ्या. आता ते काय म्हणतात? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम AB. C पासून ABचं अंतर किती आहे? म्हणजे त्यांना परपॅन्डिक्युलर डिस्टन्स पाहिजे सर. मग दिस इज द परपॅन्डिक्युलर डिस्टन्स. मग हा परपॅन्डिक्युलर ABचा डिस्टन्स किती आहे? 6 आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे ना. देअरफॉर द परपॅन्डिक्युलर डिस्टन्स 6 सेंटीमीटर, बिकॉज CA इज रेडियस. त्यामुळे काय म्हणता येईल सांगा? द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम AB इज 6 सेंटीमीटर. द डिस्टन्स of point C, the distance of point C, ह्याला आपण पाहता रिझल्ट नंबर 1 म्हणूया. द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम AB
फ्रॉम ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. का बाबा? व्हॉट इज द रिझन? बाय 1. बाय 1 बिकॉज सी ए इज रेडियस, आर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि सी ए इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आणि हे लक्षात घ्या पुन्हा सी ए 90 डिग्री. डिस्टन्स हा जो आहे तो 6 सेंटीमीटर लक्षात घ्या. परपॅन्डिक्युलर डिस्टन्स. डिस्टन्स मीन्स व्हॉट? लक्षात घ्या, परपॅन्डिक्युलर डिस्टन्स. डिस्टन्स मीन्स व्हॉट? परपॅन्डिक्युलर डिस्टन्स लक्षात घ्यायचं. परपॅन्डिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉइंट सी. आणि परपॅन्डिक्युलर का? तर अँगल सी ए बी 90 आहे लक्षात घ्यायचं. आणि ह्याला आपण अँगल सी ए बीला आपण इथं रिझल्ट नंबर 2 म्हणू फार तर फार. बाय 1 and 2 परपॅन्डिक्युलर डिस्टन्स. हा परपॅन्डिक्युलर डिस्टन्स लक्षात घ्या. पॉइंट सी फ्रॉम ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. इज इक्वल टू 6 सेंटीमीटर बाय 1 and 2. नंबर 3 डिस्टन्स ए बी 6 आहे. डिस्टन्स बी सी, डिस्टन्स लक्षात घ्या बी सी त्यांनी विचारले लक्षात घ्या. वी वॉन्ट टू फाइंड आउट डिस्टन्स बी सी. मग आता हा लक्षात घ्या या ठिकाणी हा हायपो झाला, हायपोटेन्यूज. मग आता तुम्ही लक्षात घ्या काय करायचं? यूज पायथागोरस. तोंडी आहे बघा सर. दीज 2 लाईन्स आर सेम, दीज 2 आयसोसिलस ट्रायंगल. त्यामुळे हे एक्स असेल, हे एक्स असेल तर हे √2x असते बघा सर. √2x बाय पायथागोरस. √2x म्हणजे किती होणार सांगा सर? 6√2. हे बी सी किती होणार? 6√2. हे ए असेल, हे ए असेल तर a√2 होतंय ना सर. 6√2 असं होतंय सर. पण ते पायथागोरसने आपल्याला दाखवावं लागेल लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये घेऊया इन ट्रायंगल्स सी ए बी. बरोबर सर. इन ट्रायंगल सी ए बी किंवा इथं वरती घेऊया आपण. आता आहे जागा इथे आपल्याकडे. हा बघा इन ट्रायंगल सी ए बी. बघा इन ट्रायंगल सी ए बी. बरोबर सर. अँगल ए इज इक्वल टू 90 बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम काय सांगतो? स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऑदर 2 साइड्स. हायपोटेन्यूज मीन्स बी सी. ऑदर 2 साइड्स म्हणजे ए सी आणि ए बी. म्हणजेच लक्षात घ्या बी सी किती आहे बघा सर. बी सी किती आहे बघा. बी सी स्क्वेअर काढायचा आहे. ए सी किती आहे? 6 स्क्वेअर. आणि हे किती आहे सांगा सर? 6 स्क्वेअर. देअरफॉर बी सी इज इक्वल टू बी सी स्क्वेअर 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर म्हणजे 2 6 स्क्वेअर. 2 6 स्क्वेअर कळते का बा सर? हे प्लस हे म्हणजे 2 हे. पेरू प्लस पेरू म्हणजे 2 पेरू. 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर म्हणजे 2 6 स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट कसा होईल? बी सी इज इक्वल टू √2 इंटू 6 स्क्वेअरचं 6. देअरफॉर बी सी इज इक्वल टू 6√2 सेंटीमीटर. बी सी इज इक्वल टू 6√2 सेंटीमीटर लक्षात घ्या. बरोबर आहे ना. आता या ठिकाणी लक्षात घ्या हे जे 6√2 सेंटीमीटर झालं. आता त्यांनी असं विचारलंय लक्षात घ्या की मेजर ऑफ अँगल ए बी सी किती आहे. हा अँगल ए बी सी किती हा विचारलाय आणि का? अँगल ए बी सी किती आहे लक्षात घ्या त्यांनी असं विचारलंय. बरोबर सर. आणि हे किती झालं सांगा सर? 6√2 झालं सर लक्षात घ्या. 6√2 झालं. तर मला असं वाटतं की लक्षात घ्या याच्यामध्ये आपण घेत असताना समजा ह्या 2 साइड्स इक्वल आहेत 6 म्हणजे हा आयसोसिलस ट्रायंगल आहे. आयसोसिलस ट्रायंगल असल्यामुळे हा एक्स आणि हा एक्स होईल. व सम ऑफ 3 अँगल्स इज 180. ह्यानं घेऊन सुद्धा आपल्याला या ठिकाणी हा एक्स 45 हा दाखवता येईल. पण हा 6√2 आहे. हा 6√2 आहे. हा 6 आहे. म्हणजे ही बाजू लक्षात घ्या 1/√2 आहे याच्या. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणता येईल बाय 45 90 थेरम असं देखील घेता येईल आपल्याला. किंवा असं घेऊ सरळ सर. ह्याला लक्षात घ्या असं म्हणता येईल ए सी इज इक्वल टू ए बी. बरोबर सर. ए सी इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू 6 गिव्हन सर. गिव्हन देअरफॉर ट्रायंगल सी ए बी इज आयसोसिलस ट्रायंगल. ट्रायंगल सी ए बी इज आयसोसिलस ट्रायंगल. आयसोसिलस ट्रायंगल समद्विभुज त्रिकोण आहे. आणि समद्विभुज त्रिकोण ह्या 2 बाजू समान आहेत म्हणजे 2 अँगल सेम असणार. देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू एक्स से असं म्हणूया आपण. ह्याला एक्स एक्स मानूया सर. ह्याला अँगल ह्याला एक्स एक्स मानूया आपण. इथं दोन्ही अँगल्स हा एक्स आला हा एक्स आला.
मग सम ऑफ थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. म्हणजे मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180. अँगल ए किती आहे बघा सर 90. अँगल बी किती आहे बघा सर x. अँगल सी किती आहे बघा सर x इज इक्वल टू 180. म्हणजे सर x प्लस एक्स म्हणजे काय सांगा सर 2x इज इक्वल टू 180. हे प्लस 90 चे मायनस 90 होईल सर. देअरफॉर 2x इज इक्वल टू 90. देअरफॉर x इज इक्वल टू 45 इंटू 2 चे डिवाइड बाय 2. मग x बरोबर आहे का बघा सर. हे तुम्हाला समजले का. x इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय 2. देअरफॉर x इज इक्वल टू 45 डिग्री. म्हणजेच लक्षात घ्या मेजर ऑफ अँगल ए बी सी हे तुम्हाला विचारलं होतं. मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 45 डिग्री. हे त्याचं रिझन सर तुम्हाला मी सांगितलं या ठिकाणी. म्हणजे हे इथून चौथ्या आकड्याचं उत्तर आहे सर. हे लक्षात घ्या. तिसऱ्या आकड्याचं उत्तर आहे पायथागोरस. हा तिसऱ्या आकड्याचं उत्तर आहे. आणि हे फर्स्ट 2 मध्ये आपण या ठिकाणी झालेलं. फर्स्ट एक्झाम्पल